नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवार यांचं निधन 28 तारखेला झालं आणि 28 तारखेनंतर लगेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि श्रीवास्तव यांनी अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याबाबत एक निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये पक्षाची घटना बदलण्याबाबत उल्लेख केला. म्हणजे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे याच्यावरती सरळ सरळ ताबा हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेला आपल्याला दिसतोय. आता नामदारी जरी सुनेत्रा वहिनींना अध्यक्ष केलेलं असलं तरी या पक्षामध्ये मात्र सगळं काय चालतंय ते तटकरे, पटेल आणि श्रीवास्तव, ब्रिजमोहन श्रीवास्तव. म्हणजे सुनेत्रा पवारांकडून हा पक्ष काढून घ्यायचा आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचं, असं काहीच चित्र आता या दोघांचं दिसते. आता हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजप सोबतच आहे, परंतु पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा, पक्षाचे काही आमदार आपल्या सोबत घेऊन जायचे. असं बोललं जातं की 30-35 आमदार हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यात आहेत, यांना मानणारे आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाला घाबरून आहेत. म्हणजे जर आपण यांच्या मागं नाही गेलो तर भाजप आपल्यावरती कारवाई करेल आणि ती कारवाई करायला हे लोक मदत करतील, म्हणजे हे भाग पाडतील, असं काहीच बोललं जातं. आणि याच गोष्टींमुळं आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठा वादंग उठलेला आहे. सुनेत्रा पवारांना बाजूला केलं जाईल आणि प्रफुल्ल आणि तटकरे हे दोघं पक्ष अजित पवारांचा ताब्यात घेत आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे पक्षाची घटनाच बदलायची, म्हणजे ती घटना बदलल्यानंतर त्या पक्षामध्ये राहणार काय? जशी आपल्याला सोयीस्कर असेल तशी ती घटना पुन्हा घटनेची प्रत दिली जाईल ना. म्हणजे जसं पक्ष फुटी संदर्भात जे काय कठोर निर्णय असतात त्याबाबतच त्याच्यामध्ये चेंज केला जाऊ शकतो. आता सुनेत्रा पवारांनी जरी पत्र दिलेलं असलं किंवा हे जे काही पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार पुन्हा ग्राह्य धरल्या जाऊ नये, म्हणजे त्यावेळेचा. आता हे जे सुनेत्रा वहिनीने सांगितलं असेल, आता ते नेमकं काय त्याच्यामध्ये झालं तेच आपण बघणार आहोत की नेमकं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नेमकं निवडणूक आयोगाला काय पत्र दिलं आणि त्यावरती सुनेत्रा वहिनीनं निवडणूक आयोगाला काय पत्र दिलं, याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फार मोठं असं बंड केलं होतं. त्या बंडाची चर्चा थांबते नाही तोपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी मोठं बंड केलं. आता हे बंड काही जणांना असं वाटतंय की शरद पवार, अजित पवार यांनी ठरवून केलेलं आहे, परंतु 2024चे जे लोकसभेची निवडणूक झाली ना त्यामध्ये फार मोठी अशी चर्चा झाली की शरद पवारांचं वय झालंय आणि वय झालेलं असताना जर अजित पवार त्यांना असा त्रास देत असेल तर त्या अजितदादाच्या मागं कुणीही जायचं नाही, शरद पवारांच्या मागं जायचं. एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, एक अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, दुसरी राष्ट्रवादी काढली ती शरद पवारांनी. जे घड्याळ चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस, ही राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन अजित पवार 40 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले. भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेल्यानंतर त्यांना राज्यामध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बनवण्यात आलं. पुढे जाऊन विधानसभेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 निवडून आणले, शिवसेनेचे 57 आणि भाजपचे 132 आले निवडून. तिघांनी मिळून सरकार स्थापन केलं. अजितदादा पुन्हा अर्थमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र महाराष्ट्रामधल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये साहजिकच भारतीय जनता पक्ष 1 नंबरला, शिवसेना 2 नंबर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 3 नंबरला झाली ज्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये. नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजित पवारांसाठी
प्रतिष्ठेची बनलेली होती. या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी टोकाची टीका केली, टोकाची धार लावली. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजित पवारांनी अक्षरशः राळ उडवली. भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणला आणि हा भ्रष्टाचार चव्हाट्यावरती आणल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या अक्षरशः जिवारी लागल्या ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यातूनच अजित पवार यांचं कांड घडलं. एक दिवस अगोदर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अमित शहा यांना भेटले, देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 तारखेला अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा बारामतीमध्ये घडला. त्यामध्ये अजित पवारांचं निधन झालं. त्या निधन झाल्यानंतर चौकशी होईल असं वाटलं होतं, परंतु ती चौकशी झालेली नाही. अजित पवारांनी ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हापासूनच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे वेगळी वाट असल्याचं अनेक वेळा आपल्याला दिसलेलं होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादीचे काही आमदार घेऊन जातील अशी ही चर्चा होते. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते आणि त्यांचा पक्षावरती बऱ्यापैकी ताबा होता. जसं की रुपाली चाकणकर ह्या प्रदेश अध्यक्ष होत्या, महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांना राजीनामा देण्यासाठी अनेक वेळा दबाव आला, अनेक प्रकरणं घडली की त्यामध्ये राजीनामा मागितला गेला विरोधकाकडनं, परंतु त्यांना पाठीशी घालण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. म्हणजे सुनील तटकरेंच्या गटाच्या त्या आहेत. आता 28 तारखेला अजित पवारांचं निधन झाल्यानंतर मात्र या पक्षाकडून गपचूप म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षानंतर कार्यकारी अध्यक्षाचं सगळं चालतं, तर या पक्षाचं प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारीला म्हणजे अजित पवारांचं 28 तारखेला निधन झालं. त्यानंतर अवघ्या 18व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी आयोगाला आपल्या सहीने एक पत्र दिलं की पक्षाचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेस नसेल त्यावेळेस कार्यकारी अध्यक्ष यांच्याकडे पदभार असतो. म्हणजे नॅशनल ऑर्गन प्रोसिडिंग कडे कार्यकारी अध्यक्ष पदाची ताकद असते आणि त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना बदलायची आहे. आता हे सगळं घडलं, त्यांनी पत्र दिलं हे कोणालाच माहित नाही. परंतु ज्यावेळेस सुनित्रा पवार यांना 10 मार्चला हे 9 तारखेच्या दरम्यान त्यांना कळालं की ह्या दोघांनी पक्षाची घटना बदलावी म्हणून एक निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे. आता हे कळताच सुनित्रा वहिनीने लगेच 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला असं पत्र दिलं की अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर म्हणजे 28 तारखेला निधन झालं आणि त्यानंतर मी अध्यक्ष होईपर्यंत जो पण काय पत्रव्यवहार झालेला आहे हा सगळा पत्रव्यवहार रद्द ठरवण्यात यावा. परंतु आता निवडणूक आयोग ह्याच्यावरती काय निर्णय घेते हे सुद्धा महत्वाचं आहे. आता ही माहिती कोणी काढली बाहेर? सुनेत्रा वहिनींना काही माहित नाही, पार्थ पवारांना काही माहिती नाही. ही माहिती रोहित पवारांनी बाहेर काढली की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय, प्रफुल्ल पटेल यांना, आणि हा पक्ष सगळा ताब्यात आपल्या घ्यायचा आहे. सुनेत्रा वहिनींना बाजूला करायचंय. याच्यातले 30 ते 35 आमदार घेऊन हा गट वेगळा होणार आहे. असे कोण रोहित पवार यांच्या कानी आल्यानंतर त्यांनी लगेच ह्या गोष्टींचा स्फोट केला आणि सुनेत्रा पवार यांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आता हे कळाल्यानंतर लगेच सुनेत्रा वहिनीनं पत्र दिलं निवडणूक आयोगाला. आता अजित पवार यांचं जे अपघाती निधन झालं याच्या बाबत सुद्धा तर्कवितर्क लढवले जातात. अजितदादा यांनी सांगितलं होतं की आपण दोन्ही राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र करू, विलिनीकरण करू, आणि त्यामुळंच अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला असं काहीच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. परंतु दुसऱ्या काही जणांचं असं म्हणणं आहे की अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका
आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रखर असा प्रचार केला, जोरदार असा विरोधी प्रचार केला. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पक्षावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. माझ्यावरती 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, परंतु मी कसा काय सत्यत आहे परत हे सुद्धा ठणकावून सांगितलं. भाजपची बोलती बंद केली. त्यातच भाजप मशीन मॅनेज कसं करतं हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं होतं. म्हणजे अजित पवारांनी सांगितलं की बाबा ह्या मशीनीमध्ये 4,000 मतं पहिलेच अपलोड केलेले आहेत कमळाला, तर आपल्याला 4,000 मतांपेक्षा जास्त मतं पडली पाहिजे. म्हणजे भाजपच्या उमेदवारापेक्षा आपल्याला 9,000 मतं जास्त पडली पाहिजे, तेव्हाच आपला उमेदवार निवडून येणार. म्हणजे अजित पवारांना ह्याची कुणकुण लागली होती की मशीन कशी मॅनेज केली जाते, काय केलं जातं, आणि त्याच्यामुळं त्या अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडवून आणला. 27 तारखेपासून अजित पवार हे नॉट रिचेबल होतं. संध्याकाळी 10 वाजल्यापासून नॉट रिचेबल होते. परंतु अपघात झाल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी उठवल्या. कोण म्हटलं की अजित पवारांनी विमानातनं फोन केला. विमानातनं फोन करता येत नाही, कारण की विमानात बसल्यानंतर मोबाईलला रेंज नसते, फोन करता येत नाही. मात्र हे उठवलं गेलं की अजितदादानं फोन केला विमानातनं, अजितदादा सकाळी त्या विमानामध्ये जाऊन बसले, कसे बसले असं दाखवलं गेलं, चित्र तयार केलं, ते रंगवलं गेलं. असंही काही जणांचं म्हणणं आहे की अजित पवारांचा भाजपनंच घात केलेला आहे. त्यात अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा लोकांवरती संशय घेतला जातोय. परंतु आता हे सत्य पुढे येईल नाही येईल ते पुढचं पुढे. परंतु सध्या तरी मात्र अजित पवार यांच्या पक्षावरती ताबा घेण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जोरात अशी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून फिल्डिंग लावली, हेही तितकंच सत्य आहे. म्हणजे अजित पवारांच्या पक्षातले जवळपास 35 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल एक वेगळा गट तयार करतील आणि त्या गटाचं नाव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि चिन्ह सुद्धा त्याचं घड्याळाचंच असेल, असंही एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. म्हणजे त्यांनी जो पत्रव्यवहार केला अजितदादांच्या निधनानंतर, एक तर पत्रव्यवहार करायलाच नको होता. म्हणजे ज्यावेळेस त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमला जाईल त्याच वेळेस पत्रव्यवहार करायला पाहिजे होता, परंतु तेव्हा पत्रव्यवहार केला गेलेला नाही. पत्रव्यवहार हा अजितदादाच्या निधनानंतर केला आणि अक्षरशः पक्षाची घटना बदलण्याचाच पत्रव्यवहार झाला. आणि या पत्रव्यवहारामुळंच या दोघांवरती आता फार मोठा असा संशय निर्माण झालेला आहे की हे दोघ जण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन पसार होतील, असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे दोन्ही भारतीय जनता पक्षाचेच काम करणारी माणसं आहेत. जसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा 30-35 आमदारांचं बंड होऊ शकतं, भाजप सोबत जाऊ शकतात, असंच इथं सुद्धा घडणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा ताबा आहे हे तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.